हॅलो फ्रेंड, माँ की रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला बघा हे आयता भरडा भेटते बघा, हे दलियाचा. हो का, रामदेव बाबाचा भेटते, पतंजलीचा, कोणत्या पण कंपनीचा भेटते. मी काय ॲडव्हर्टाईज करणार गेली. हो का, गव्हाचं आहे बरं का, भरडलेलं. ह्याच्यापासून लापशी तयार करते. आता मी दलिया करणार आहे. काही मसूरची डाळ, मसूरची डाळ आणि हे दोन्ही भिजवून ठेवले हो का. इथं कांदा घेतला एक, त्याच्यात हिरवी मिरची घेतली, कढीपाला टाकायचा आहे, लसूण कुटलाय, लसूण आणि अद्रक कुटली होती इथं, आणि हो काही टोमॅटो घेतले. आता मी कधी हे मोहरी, जिरे मोहरीची फोडणी देते त्याला. काहीतरी बदल म्हणून करायचा आपण, तोंडाला चव नसती. आता तेल गरम झालं होतं पण ते गार झालं, मी बंद केलं म्हणून. आता होतंय गरम. आता हे बघा, मोहरी तडतडायली. मोहरी तडतडली की ह्याच्यामध्ये मी जिरे टाकणार आहे. जिरे लगेच टाकायचे नाहीत बरं का. आणि थोडा हिंग टाकायचा. सगळे कांदा लसूण सगळं भाजलं ना, त्याच्या बघा जिरे टाकले त्याच्यामध्ये. थोडं कमी करते, ह्याच्यावर फोडणी खूप लवकर जळते इंडक्शनवर, मग ते जळालेली फोडणी ना चांगली लागत नाही. आता हो का, ह्याच्यामध्ये कांदा आणि हिरव्या मिरच्या टाकायचं, कढीपाला टाकायचा आपल्याला. आता ह्याला मी हलवून घेते चांगलं. आपल्याला हे पण दलिया भाजून घ्यायला पाहिजे होता, पण मी विसरून भिजवलाय बरं का. हे दलिया अगोदर भाजून घ्या चांगला आणि परत भिजवून टाका. मी आता ह्याचं पाणी काढून चांगलं ह्याला भाजून घेते. चांगलं भाजल्यावर खूप टेस्टी लागते, पण विसरून मी भिजवून टाकलाय बरं का. तेलामध्ये चांगला भाजून घ्यायचा, परत नंतर सगळी फोडणी द्यायची. अगोदर दलिया भाजून घ्यायचा तेलामध्ये आणि नंतर फोडणी द्यायची. डाळ पण भाजली तर टेस्टी होती बरं का ती. आता त्याच्यामध्ये ना कांदा टाकला, कांदा चांगला भाजून देते. कांदा चांगला भाजल्यानंतर त्याच्यामध्ये लसण आणि कढीपाला टाकणार आहे. कढीपाला पण करपल्यासारखा होते, लसण पण करपल्यासारखं होते, का तर कांद्याला भाजायला उशीर. आता आपण ह्याच्यामध्ये थोडं मीठ टाकू. दलियामध्ये मीठ टाकलं तर चालतं. आता हे चांगलं भाजून घेते. ह्याच्यामध्ये लसूण अद्रक लसूण टाकते. आता हे भाजत आले, जास्त पण भाजायचं नाही बरं का. जास्त पण भाजलं की कडवट लागते. आता आपल्याला ह्याच्यात टोमॅटो टाकायचे. तुम्ही हे सगळे असं फोडणी घेऊन कुकरमध्ये जरी शिजवलं तर दलिया चलतोय बरं का. आता माझी काय होणार आहे परिस्थिती ते सांगत नाही, उशीर झालाय ना. आपण बघते आता कुकरमध्ये शिजवते, नाहीतर मग असंही शिजतंय लवकर, तेव्हा काय उशीर लागत नाही. पण भाजून घ्या, मी विसरते. भिजवून टाकला गडबड भाई. थोडा दलिया भाजला ना तर छान होतंय ते. आता हे चांगले हे तिला भाजून देते टोमॅटोला. चांगला भाजला आता टोमॅटो चांगलं भाजलं की ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं. पाणी, परत थोडी लाल मिरची, थोडा काळा मसाला, हळद आणि मीठ तर टाकलंय आपण अगोदर, लक्षात ठेवायचं. आणि हे शेंगदाणे टाकायचे. त्याचा भाजलेले आहेत म्हणून मी लवकर टाकले नव्हते, भाजलेले शेंगदाणे.
चांगलं भाजून घ्यायचं. टोमॅटोला ना चांगलं पाणी सुटावं लागतं, चांगलं शिजून यावं लागतं. शिजून आलं टोमॅटो सुद्धा. आता ह्याच्यामध्ये हे टाकले भाजायला, पण भाजणार नाही ते, शिजवणारच आहे आता मी, का तर भाजायला त्याला उशीर लागणार आहे. ओलं केलं नाही हे, सुकच भाजून घ्यायचं आणि परत भिजवायचं पाण्यामध्ये. आता हे चांगलं हे होते आणि ह्याच्यामध्ये गरम पाणी करून टाकते. आता हे बघा, ह्याच्यात ना पाणी टाकलं, पाणी टाकायचं, पाणी गरम करायला ठेवलं, ते बंद करते चिटकायला खाली ते. त्याच्यामध्ये मला सामान टाकायचं. मसाला टाकला, ह्याच्यामध्ये ना थोडंसं मिरची टाकली, जास्त टाकणार नाही, माझ्याकडे मिरची खूप कमी खाते. थोडी हळद टाकली, हे धने जिरे पावडर टाकले. हिंग टाकायचं मी विसरले होते फोडणीमध्ये, का तर जळतंय म्हणून. मागून पण टाकला तर हिंगाची टेस्ट चांगली येते बरं. आता ह्याला चांगलं हलवून ह्याच्यामध्ये ना गरम करून केलेलं पाणी टाकते. हे पाणी गरम करून ठेवलं इथं. 1 वाटी दलिया असला तर त्याला 4 वाटी पाणी लागते बरं. आणि तुम्हाला जर मोकळा करायचा असला तर कमी लागते पाणी. मी हे एक अर्धी वाटी भिजवलं होतं, अर्धी वाटीसाठी मी 2 वाट्या पाणी घेतलंय. आता हे चांगलं शिजू द्यायचं. ह्याच्यात सगळं साहित्य टाकले, फक्त हिंग विसरले मी आणि हे भाजायचं विसरले बरं का. दलिया भाजला तर खूप टेस्टी लागते. दलिया आणि मसुराची डाळ संग पण भाजली, पण संग भाजायला गेलं का नाही दलिया जळते आणि मसुराची डाळ कच्ची राहते. म्हणून काय करायचं, मसुराची डाळ वेगळी भाजायची आणि दलिया वेगळा भाजायचा. आता ह्याला चांगलं शिजू द्यायचं आणि लहान इंडक्शन करून घ्यायचं, का तर इंडक्शनवर उडतंय बरं ते सगळं. आता ह्याच्यामध्ये सगळं टाकले, फक्त ह्याच्यामध्ये हिंग राहिलाय, हिंग टाकते आणि शिजू देते चांगलं ह्याला. आणि परत लास्टला ह्याच्यात कोथिंबीर टाकून मिक्स करायची. लास्टला शिजत आल्यानंतर कोथिंबीर टाकायची, वरून नाही टाकायची, शिजत आल्यानंतर टाकायची, म्हणजे कोथिंबीरची चव चांगली येते. आता बघा हे शिजायले आणि ह्याला पाणी जास्तच लागते बरं का. लापशी तर करताना पाणी खूप लागते. आता हे चांगलं शिजायले, आणखीन उशीर आहे ह्याला शिजायला. मी लहान केले का तर उडून बाहेर येते कढईच्या. आहे ह्याच्यामध्ये थोडा सब्जी मसाला टाका, छोले मसाला टाका, छान लागते. सब्जी मसाला, छोले मसाला टाकायचा मध्ये. 15 ते 20 मिनिटात आणखी शिजायला. शिजला की थोडा मोकळा होते. दलिया जास्त मोकळा करायचा नसतंय. ह्याच्यात तूप घ्यायचं आणि गरम गरम दलिया खायचा बरं का. आणखीन याला उशीर आहे 15 ते 20 मिनिट. आता हो का, दलिया छान शिजलाय बरं का. छान शिजलाय. आता हे जास्त मोकळा नसते बरं का. असं जसं बरीच असते. तुम्हाला मोकळा करायचा असला तर 1 वाटीला 1.5 वाटी नाही तर 1.25 वाटी पाणी घालायचं. 1 वाटी आणि 1/2 वाटी पाणी घालायचं, तर ते मोकळा होते. कुकरमध्ये पण मोकळा होते बरं का. हे असा केलेला चांगला वाटते आणि हे जास्त वेळ शिजला की खूप टेस्टी लागते बरं का. आता ह्याला जास्त मोकळं करायचं नाही, असं करायचं. ह्याच्यावर तूप घ्यायचं, ह्याच्यात कोथिंबीर टाकायची. आता मला हिंग टाकलाय, कोथिंबीर टाकायची. हिंग टाका, पोटाला चांगलं पचते. तुम्हाला पाहिजे असेल तर थोडा ओवा पण टाका बरं का. ओवा पण चांगला असतो ह्याच्यामध्ये टाकलेला. आवडत असेल तर टाका, आवडत नसलं तर स्किप करा. मी ना ह्याच्यामध्ये छोले मसाला टाकलाय. माझ्याकडे सब्जी मसाला नव्हता म्हणून छोले मसाला टाकलाय थोडा, अर्धा चमचा. त्याला टेस्ट चांगली येते. आणि ह्याच्यामध्ये तूप टाकायचं, कोथिंबीर टाकायची आणि सर्व करायचं. माझी जर ही दलियाची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक. कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही दलियाची रेसिपी कशी वाटली. सकाळी सकाळी तर केलेला खूप छान असते बरं का. आणि ही खूप पौष्टिक असते खायला. सकाळी करून खावा तुम्ही नाश्त्याला सुद्धा. आठवड्यातून 2दा जरी खाल्ला तर खूप पौष्टिक असतं आणि वयाच्या हिशोबाने जरूर जरूर खावा बरं का. धन्यवाद. चला तर मग आता आपण गव्हावरपासून दलिया तयार करून घेऊ. डाळी टाकून, तुम्ही सर्व डाळी टाकल्या तर चालतात. मी मसूरची डाळ टाकली बरं का. आता हे सर्व करायला तयार झालेले. ह्याच्यामध्ये तूप